मागील भागात आपण पाहिलं, गावाकडून पाटलांच्या मुलाची लग्नाची पत्रिका आली होती. ललिताबाईंनी घरातल्या सर्वांना लग्नाला जायसाठी तयारी करायला सांगितली होती. पण त्याच वेळी सायलीच्या कॉलेजमध्ये तिचं सबमिशन होतं. सायलीनं लग्नाला न येण्याबद्दल घरात सांगितलं. ललिताबाईंनी त्या राधा आणि सायली घरी राहतील, वसंत आणि हेमंत दोघं लग्नाला जातील असा फर्मान सोडला. खूप दिवसांनी घराच्या बाहेर पडायचं म्हणून राधा खूप खुश झाली होती. पण ललिताबाईंच्या या निर्णयामुळं तिच्या आनंदावर विरजण पडलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळीच वसंत आणि हेमंत कारनं गावाकडं जायला निघाले होते. पाहूया पुढं धाकटी सून भाग 12. वसंत आणि हेमंत दोघं गावी पोहोचले. गावाकडच्या वाड्यात कुणी राहत नसल्यानं वाडा बराच मोडकळीस आला होता. वाड्याचं डागडुजीचं बरंच काम करावं लागणार होतं. त्यांनी गड्याच्या मदतीनं त्या कामासाठी माणसं बघून कामाला सुरुवात करून घेतली. वाड्याची जबाबदारी एका विश्वासू माणसावर सोपवली. खूप दिवसात शेतीकडं दुर्लक्ष केल्याचा परिणाम म्हणून की काय, त्यांच्या शेतीवर आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी बाण टाकून त्यांची बरीच जमीन बळकावली होती. या सगळ्या प्रकाराला कायद्यानं त्या लोकांना उत्तर द्यायचं असं दोघा भावांनी ठरवलं. नंतर त्या दोघांनी लग्न सोहळ्याला हजेरी लावली. गावातली बरीच जुनी आणि प्रतिष्ठित मंडळी भेटली. त्यांच्यासोबत बोलून लहानपणीच्या आठवणींना उजाळा देऊन 2 दिवसांनी दोघं परतीच्या प्रवासाला निघाले. दोघं निघाले तेव्हा संध्याकाळचे 6 वाजले होते. रात्री 10 पर्यंत दोघं घरी पोहोचतील असा अंदाज होता. 8 वाजताच्या दरम्यान दोघं एका धाब्यावर जेवण्यासाठी थांबले. हेमंतनं सायलीला जेवण करून येतोय म्हणून फोन केला. बाकी घरातली विचारपूस करून त्यानं फोन ठेवला. दोघं भाऊ शांतपणे जेवण करून अगदी रमतगमत घरी येण्यासाठी निघाले होते. वसंतदादा, उद्या सर्वात आधी माझ्या मित्रासोबत बोलून घेतो. वकील आहे तो. शेतीसंबंधी कायद्यानं काय काय करता येईल त्याबाबत तो योग्य सल्ला देईल, हेमंत वसंतला म्हणाला. हो, आपल्याकडं सगळी कागदपत्र आहेतच. मला वाटतं आपण जमीन मोजून घेऊन तारेचं कुंपण करून घ्यावं. आपल्याला जमेल तशी 1-2 महिन्यात शेतीकडं चक्कर मारणं गरजेचं आहे. आणि आपल्या वाड्यातही कुणी भाडेकरू ठेवला तर बरं होईल. घरी गेल्यावर आईसोबत सगळं बोलावं लागेल, वसंत म्हणाला. दोघं घरी येताना शेतीचं काम कसं करायचं याबद्दल चर्चा करत होते. इकडं सायली आणि राधा नेहमीप्रमाणे सर्व कामं आटोपून दोघांची वाट बघत बसल्या होत्या. राधाचे दोन्ही मुलं अभ्यास करून झोपले होते. ललिताबाई तिथंच बसून टीव्ही बघत होत्या. 10:30च्या दरम्यान सायलीनं परत हेमंतला फोन केला. अर्ध्या पाऊण तासात पोहोचतो असं
त्यानं सांगितलं. सायली आणि राधा वाट बघत बसल्या होत्या. 11:30 होऊन गेले होते. तरी दोघांचा अजून पत्ता नव्हता. आता मात्र सायलीला बेचैनी वाटत होती. राधाताई अर्ध्या पाऊण तासात येतो म्हटले होते. अजून आले नाहीत. उशीर होणार असेल तर फोन करून कळवायला हवं ना त्यांनी. मी परत फोन लावू का? उगीचच मन बेचैन होतंय माझं. सायली काळजीनं राधासोबत बोलत होती. येतील ग. रस्ते खराब आहेत ना, म्हणून वेळ लागत असेल. सावकाश येत असतील. आता तू फोन नको करू. येतच असतील बघ. राधानं तिची समजूत काढली. सायलीनं राधाच्या बोलण्याला होकार भरला. पण तिचं सगळं लक्ष गेटच्या आवाजाकडं होतं. 12 वाजत आले होते. सायलीनं घड्याळाकडं पाहिलं. किती वेळ लावला बाई या मुलांनी. पाठ लागून आली माझी इतक्या वेळ बसून. आता मी झोपायला जाते. दोघं पोरं परत येईपर्यंत डोळा काही लागायचा नाही, पण पडते थोडा वेळ. दोघं आले की त्यांना काही सरबत, दूध वगैरे प्यायला द्या. बाहेरचं जेवण किती आणि कसं जेवले असतील काय माहिती. आणि हो, झोपण्यापूर्वी सगळे दारं खिडक्या नीट बंद करून घ्या. असं म्हणत ललिताबाई तिथून उठल्या. तोच सायलीचा फोन वाजला. हेमंतचा फोन. सायलीनं घाईघाईत फोन उचलला. ललिताबाई तिथंच थांबल्या. सायली फोनवर बोलत होती. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले होते. बोलता बोलता तिच्या कंठातून आवाज फुटत नव्हता. सायलीला दरदरून घाम फुटला आणि सायली मटकन सोफ्यावर बसली. राधा धावतच तिच्या जवळ गेली. सायली, काय झालं? भाऊजींचा फोन होता ना? बोलशील का काही? काय झालं? राधा तिला गदागदा हलवत होती. सायली मात्र एकदम स्तब्ध झाली होती. तिच्या तोंडून शब्दच फुटत नव्हता. सगळ्यांना ही 5 मिनिटं अगदी 5 युगासारखी वाटली होती. सायली, काहीतरी बोल ग. काय झालंय? कुणाचा फोन होता? राधा परत सायलीला विचारत होती. ललिताबाईही सायलीकडं बघत तिथंच उभ्या होत्या. काय करावं त्यांनाही काही सुचत नव्हतं. सायली, अगं बोल ग. काय झालं? हेमंतचा फोन होता ना? काय बोलला तो? अजून किती वेळ लागणार आहे? एवढा उशीर का होतोय त्यांना? गाडी वगैरे बंद पडली की काय? ललिताबाईंची प्रश्नाची मालिका सुरूच होती. सासूबाई, हेमंतच्या कारचा ॲक्सिडेंट झाला. सायली एवढं वाक्य कसं बसं बोलली आणि रडायला लागली. काय? कसा काय झाला ॲक्सिडेंट? कुठं झाला? फोनवर कोण बोललं? राधाही रडत रडत सायलीला विचारत होती. ही बातमी ऐकून ललिताबाईंचं अवसानच गळालं होतं. त्यांना
एकदम चक्कर आली आणि त्या खाली बसल्या. सायलीचं लक्ष त्यांच्याकडं गेलं. तिनं ललिताबाईंना तिथून उठवून आधार देत सोफ्यावर बसवलं आणि त्यांना पाणी आणून दिलं. राधाचं रडणं सुरूच होतं. सासूबाई, राधाताई, हेमंतच्या फोनवरून एका इसमाचा फोन आला होता. आपल्या शहरापासून काही अंतरावरच कारचा ट्रकसोबत अपघात झालाय असं त्यानं सांगितलं. इथल्या सिटी हॉस्पिटलमध्ये त्यांना घेऊन येत आहे. आपल्याला पण तिथंच पोहोचायला सांगितलं आहे. आजूबाजूला खूप लोकांचे आवाज येत होते. पोलिसांच्या गाडीचा, ॲम्ब्युलन्सचा, सायरनचा आवाज येत होता. आपल्याला लवकर तिथं पोहोचावं लागेल. सायली घाबरत रडत बोलत होती. अचानक एकदम अंगात वीज संचारल्यासारखी ती धावतच तिच्या रूममध्ये गेली. राधा आणि ललिताबाई तिच्या मागच गेल्या. तिच्याजवळ होती तेवढी कॅश, ATM कार्ड, क्रेडिट कार्ड तिनं पर्समध्ये टाकलं. राधानंही तिच्याजवळची थोडीफार शिल्लक सायलीला आणून दिली. सायली, मी येते सोबत, राधा डोळे पुसत म्हणाली. ताई, तुम्ही घरीच थांबा. रात्रीची मुलं उठली आणि तुम्ही दिसल्या नाहीत तर रडतील. गाडीची चावी घेत सायली बोलत होती. तिनं अपेक्षेनं ललिताबाईंकडं पाहिलं. राधा, तू थांब हो घरी. आम्ही दोघी जाऊन येतो. काळजी करू नको, सगळं व्यवस्थित असे. ललिताबाई कधी नव्हे ते मवाळ बोलल्या. उसनं अवसान आणून त्यांनी राधाला बळ दिलं. दोघी सासासुना घराबाहेर आल्या. सायलीनं गाडी काढली. अगं, रिक्षा करून जाऊ ना, गाडी कशाला? ललिताबाई म्हणाल्या. एवढ्या रात्री रिक्षा कुठं शोधत बसणार? त्यापेक्षा गाडीवर जाऊ, लवकर पोहोचू, सायली म्हणाली आणि सायलीच्या गाडीवर कधीही न बसण्याची शपथ घेतलेल्या ललिताबाई लेकाच्या काळजीनं पटकनच गाडीवर बसल्या. काय होईल पुढं? हेमंत आणि वसंत यांना झालेला अपघात फार काही सिरियस असेल का? या नव्या संकटाला सायली कसं तोंड देईल? ललिताबाई तिला साथ देतील की आपल्याच रीतीभाती परंपरा यांचंच घोडं पुढं नाचवतील? पाहूया पुढच्या भागात. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.